सगळ्यात जास्त गैरफायदा कुणाचा घेतला जातो माहिती? माझ्या मते तर जी स्त्री एकटी आहे, लाचार आहे, त्या स्त्रीचा खूप गैरफायदा घेतला जातो. समाजाला फक्त समजू दे की ही विधवा आहे किंवा नवऱ्याने सोडलेली आहे, एकटी राहतीये, किंवा नवऱ्यापासून घटस्फोट झालेला आहे, लग्नच केलेलं नाहीये, किंवा आणि काय आहे की लग्न झालेलं आहे पण तरी सुद्धा नवऱ्याशी पटत नाहीये. यापैकी काहीही रिझन असू दे, ते फक्त समजायचा अवकाश की समोरची व्यक्ती टपलेलीच असते की आता हिचा गैरफायदा कसा घ्यायचा. अगदी सगळे काही असे असतात असं नाहीये, पण बऱ्यापैकी लोक अशी असतात की चला एकटी स्त्री आहे ना, आता हिला काय पैशांची मदत वगैरे हवी असेल किंवा काहीतरी असं मदत काहीतरी हवी असेल ना, मग ती मदत करायची आणि मग हळूहळू जराशी जवळ साधायची आणि मग एक चांगला दिवस बघून एक ती ऑफर तिच्या समोर ठेवून द्यायची. आता ह्यातल्या सुद्धा काय होतं, 90% स्त्रिया असतात त्या स्ट्रॉंग असतात. एखाद्या भर चौकात चप्पल काढून मारायला कमी करणार नाहीत त्या. त्यामुळे त्या जाहीररित्या सांगूनही टाकतात मी एकटी राहते वगैरे वगैरे, कारण डेअरिंग असते त्यांच्यामध्ये तेवढं त्याच्यातून तरून जायची. पण काही लेडीज ज्या असतात त्या स्ट्रॉंग नाही आहेत, लाचार आहेत. त्या लेडीजचे गैरफायदे इथे घेतले जातात आणि त्या या गोष्टींना बळी पडतात अक्षरशः. कारण घाबरतात, त्यांना कुठेतरी वाटतं की बापरे हे असं काहीतरी पहिल्यांदाच आपल्या समोर आलंय की काय, ह्याचं काहीतरी ब्लॅकमेल वगैरे करतील की काय हे आपल्याला, किंवा आपल्या घरात काहीतरी आणि सांगतील की काय, किंवा खरोखर ते ज्यांना पैशांची गरज आहे किंवा कसली तरी गरज आहे आणि त्यांना अगदी माझ्या मागे आता लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी मला ही गोष्ट करायला पाहिजे की काय असा विचार येतो आणि अशा स्त्रिया या गोष्टींना बळी पडतात. आणि या काही अगदी ठराविक कुठल्या कॅटेगरीमध्ये नाही, हा सर्रास सगळ्या वर्गामध्ये चालू असतं हे. त्यामुळे मग काही लेडीज ज्या असतात ना, त्या जरी विधवा असतील किंवा जे काही असेल तरी सुद्धा एक खोटेपणाचा आव चेहऱ्यावर घेऊन त्यांना फिरावं लागतं की मी किती सुखी आहे, माझा नवरा आहे. जरी विधवा असल्या तरी त्यांना सांगावं लागतं की नाही माझा नवरा घरी आहे. मग त्या खोटं मंगळसूत्र घालतील, टिकली लावतील, खोटेपणाचा आव आणून त्यांना समाजात वावरावं लागतं. मागे याच स्त्रियांना लोक नावं ठेवायची की अरे विधवा आहे तरी सुद्धा टिकली लावते, मंगळसूत्र घालते. पण हे या समाजानेच त्यांच्यावरती अशी वेळ आणली आहे. आज आता समाज खूप बुढारलाय आपण म्हणतो, पण तरी सुद्धा काही स्त्रिया अजूनही अशा आहेत की ज्या हे प्रॉब्लेम्स फेस करत असतात. मग काहींना ते लपून ठेवावं लागतं आणि जसं मी म्हणलं की चेहऱ्यावर मुखवटे घालून फिरावं लागतं. आणि हे जे गैरफायदे घेणारे असतात ना, हे फक्त बाहेरचाच वर्ग असतो असा नाहीये, हे नातेवाईकांपैकी सुद्धा असतात. मग तो मामे भाऊ, काके भाऊ, चुलत भाऊ कुठलाही असू दे, अशा वेळेला नातं ते बघत नसतात. एकटी आहे ना, निराधार आहे ना, खडा टाकून बघायला हरकत नाही. हे चालू असतं सगळीकडे. यावर मला तर फक्त एवढंच वाटतं की अशा लेडीजनी ना आपल्या घरातल्या गोष्टी कुणाला सांगायच्या नाहीत, तेवढं ठेवायचं कामापुरती आणि जास्त जवळीकही कुणाशी साधायची नाही.